नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या जाखडी कलाकारांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी रोख रक्कम देऊन केला सन्मान. कर्तव्य भावनेतून सहकार्य केल्याचं व्यक्त केलं मत. रत्नागिरी नगरपालिकेतील निविदा घोटाळा, पाणी योजना, औषध खरेदी आदी विषयांचा भाजपचे उपाध्यक्ष राजेश सावंत आणि युवा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केला पर्दाफाश. आणि रत्नागिरी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलासवासी नाना मयेकर यांना रक्तदान शिबिर आयोजित करून अर्पण करण्यात आली आगळी वेगळी आदरांजली. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या कोकणातील लोककलाकारांना मोठा फटका बसला आहे. याची दखल घेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी सन्मान लोककलेचा या कार्यक्रमाअंतर्गत अनेक कलाकारांना रोख रक्कम आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित सन्मान लोककलेचा या कार्यक्रमात अनेक जाखडी कलाकारांनी नामदार उदय सामंत यांचं भरभरून कौतुक केलं. आपले कार्यक्रम तर बंद झाले, पण आपण सुद्धा पुढे आर्थिक संकटात सावरले.
बोलत आहे यांनी हा योगायोगाने घडवून आणलेला योग माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याने खास मीटिंग घेऊन साहेबांसोबत कलाकारांचे जे काही विचारांचे असतात ते ऐकून घ्या आणि ती व्यथा सर्व कलाकारांनी त्यामध्ये मांडली आणि साहेबांनी असं सांगितलं की माझ्या स्वतःच्या खिशातून मी तुमच्या आमच्या रत्नागिरी तालुक्यासाठी काही कलावस्तू आम्हा भारतीय कलाकारांसाठी आपण दाद दिले आहे की आमच्या सगळ्या जिल्ह्यासाठी होते आणि फक्त पैसा हा विषय नसून खरोखरच आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की या परमेश्वराच्या नामस्मरणात आम्ही अखंडित असतो ते नामस्मरण एकदा सांगतो होते खरोखरच त्या भेटीवरती त्या सगळ्यावर हात करण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा या प्रसंगी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, प्रमोद शेरे, सभापती प्राजक्ता पाटील आदी उपस्थित होते. रत्नागिरी तालुक्यातील अनेक जाखडी कलाकारांना नामदार उदय सामंत यांनी आपल्या खिशातून रोख रक्कम आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. त्यामुळे कलाकार भारावून गेले. काही कलाकारांनी याच कार्यक्रमात जाखडीची एक झलक सादर केली. कोरोनाच्या काळात अडचणीत सापडलेल्या रत्नागिरी तालुक्यातील जाखडी कलाकारांना आपण कर्तव्य भावनेतून मदत केली असल्याचे उद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी काढून आपण आणि सरकार कोणत्याही कलाकाराला वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगितलं. गेले 6 महिने कोविडच्या महामारीवर मात करण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करतोय. या कोविडच्या महामारीमध्ये महाराष्ट्रातली सगळीच लोककला अडचणीत आलेली आहे आणि महाराष्ट्रातली सगळी लोककला अडचणीत आलेली असताना माझ्या कोकणातली लोककला अडचणीत येऊ नये आणि त्या लोककलेत काम करणारा मला कालांतर सहकारी अडचणीत येऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला आणि त्याचं फळ आज पूर्ण मुलाची माझी जी काही मदत आमच्या सगळ्यांमार्फत आपल्याला केली जाते याच्यातनं आपण एक नवीन उभारी घ्यावी आणि नवा संकल्प करावा हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही काही फार मोठं सोडून तुम्हाला मदत केल्याचा भाग नाही. तुम्ही सगळे पूर्वीपासूनचे आणि सहकारी कोण तुमच्या पक्षाचा आहे मला माहीत नाही आणि असू देखील नाही. जर लोक करायला पाहिजे असेल तर पक्षाचा स्पर्श अजून उपयोगाचा नाही आणि म्हणून सगळे पक्ष बाजूला ठेवून ही कोकणातली लोककला जपण्यासाठी आपण जे आज एकत्र आलो ते भविष्यामध्ये एकत्र राहून हाच आता आपण संकल्प करूया. विशेषतः चंद्रकांत मोकाट असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करतो त्यांचं देखील कौतुक करतो आणि भविष्यात जाखडी म्हणजेच कलगीतुला जपण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सामूहिक प्रयत्न करूया आणि ती शपथ आज घेऊया. एवढंच आपण जय हिंद जय महाराष्ट्र. रत्नागिरी नगरपालिकेतील विकास कामाविषयी काढलेल्या निविदेचा लवकरच पर्दाफाश केला जाईल असा इशारा भाजपचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिला आहे. 24 सप्टेंबर 2020 ला लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये रत्नागिरी नगर परिषदेने 5 कामांची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. यामध्ये 3 कामं अशी आहेत की ज्यांची रक्कम ही नगर परिषदेने दिलेलीच नाही. खरं तर कुठलीही निविदा आपण जेव्हा प्रसिद्ध करतो त्यावेळी त्याचा रेट हा कोट स्वतः मुख्याधिकाऱ्यांच्या सहीनं होतो आणि त्यावर
ठेकेदार हा कमी जास्त प्रमाणात आपली निविदा भरत असतो, परंतु यामध्ये पूर्णपणे ठेकेदाराला अनुकूल असं ही निविदा आहे आणि याच्यामध्ये भ्रष्टाचाराची शक्यता सन्माननीय निलेश राणेंनी व्यक्त केलेली आहे आणि ती भूमिकेला भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिणचा सुद्धा आमचा पाठिंबा आहे आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देत याविषयी चौकशी लवकरात लवकर करावी आणि मुख्याधिकाऱ्यांनी सविस्तर याचं उत्तर द्यावं, अन्यथा सन्माननीय निलेश राणेसाहेब आणि दीपक पटवर्धन अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली याविषयी आंदोलन छेडण्यात येईल. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजप उपाध्यक्ष राजेश सावंत यांनी अनेक विषयांवर आपलं सडेतोड मत व्यक्त केलं. रत्नागिरी नगर परिषदेने जाहीर निविदा प्रस्तुत केलेली आहे. 28 कामांची पाणी योजनेच्या संदर्भामध्ये ही निविदा आहे. आमचं असं म्हणणं आहे की 54 कोटीची योजना जी चालू आता आहे ती योजना चालू असताना सुद्धा ही 28 कामं कशासाठी घेतलेली आहेत, त्या 28 कामांचा त्या नळपाणी योजनेमध्ये समावेश नाही का? जर त्या योजनेमध्ये समावेश असेल तर हे डबल कामं का आणि लोकांचे पैशाचा हा अपयोग चालू आहे असा आमचा थेट आरोप आहे. या संदर्भामध्ये रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी योग्य तो खुलासा करावा, अन्यथा भारतीय जनता पार्टीतर्फे याविषयी जन आंदोलन उभं करण्यात येईल. दरम्यान भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी देखील रत्नागिरी नगरपालिकेच्या कारभारावर कडक शब्दात टीका केली आहे. तो राहुल पंडित नगराध्यक्ष असताना मुख्याधिकाऱ्यांच्या सहीने पुढे रेटकोट लिहिलेला आहे. तुम्ही ते टेंडर काढून बघा, तुम्ही ते पेपर मागचे काढा आणि जर तुमचं स्टेटमेंट असेल की आम्ही मागचा आहे तेच पुढे करत बसू तर तो त्याच रेटने तुम्ही भरलं पाहिजे. जर तुम्ही म्हणताय तसं आणि जरा पकडलो हे आज तुम्हाला जे करावं लागलं हे तुम्हाला कोविडच्या काळामध्ये तुम्हाला सुचलं नव्हतं, जे आज तुम्हाला 24 तारखेला तुम्हाला कळलं की आपल्याला भटके कुत्रे पकडले पाहिजे, नागरिकांचा उद्रेक झाल्यानंतर तुम्हाला त्याचा साक्षात्कार झाला. आतापर्यंत रत्नागिरी शहरात अनेक लोक फिरतात, पालकमंत्री साहेब फिरतात, आमच्या रत्नागिरीचे संबंध आमचे पालक बंड्याशी फिरतात, त्यांना नाही दिसले कुत्रे गुरं कधीच नाही दिसली आणि आता तुम्हाला ते निर्मितीकरण करायला सुचलं आणि सुचलं ते सुद्धा मग रेट अमाऊंट द्या. म्हणजे याच्यात तुमचे सगळे काळेबेरे व्यवहार आहेत. आणि माझं त्याच्या पुढची मूळ मागणी अशी की जिल्हा परिषदचे CO बगाटे साहेब हे जिल्हा परिषद CO असताना त्यांनी कोविडच्या काळाचे खरेदी विक्रीचे प्रमुख ते होते. त्यांच्या सहीने ज्या ज्या काही खरेदी विक्री झाल्या आहेत, ज्या ज्या मशिनरीच्या ऑर्डर्स असतील किंवा अन्य कोविडच्या काळात ज्या ज्या ऑर्डर्स त्यांनी दिल्या आहेत त्या सगळ्याची मी चौकशी करण्यासंदर्भात कालच जिल्हाधिकाऱ्यांकडे एक पत्र दिले आणि जिल्हा परिषद CO मॅडमने त्याचा एक CC कॉपी म्हणून दिले. कोविडसाठी केंद्र आणि राज्य शासनानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या निधीमध्येही झोल असल्याचा घणाघाती आरोप युवा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. केंद्र सरकारने तुम्हाला दिलेला आयुष कार्ड आहे, केंद्र सरकारने अप्रूव्ह केले की तुम्ही आयुष कार्ड द्या. मग जर तुम्ही त्या आर्सेनिकल बॉम्बच्या गोळ्या दिल्या असाल तर त्या कुठच्या माध्यमातून दिल्या, 14 वित्त आयोग असेल 15 वित्त आयोग सेवेचा खर्चवारी तुम्ही काय केली. आणि आमचा तर स्पष्ट दावा आहे की 14वा 15वा वित्त आयोग आहे त्याचं जे ग्रामपंचायतीचं व्याज आहे त्याच्यातनं या सगळ्या खरेदी झालेल्या आहेत असा माझा स्वतःचा एक विश्वास आहे, मला एक माहिती आहे. त्याच्यामुळे या संदर्भात पूर्ण चौकशी जिल्हाधिकारी महोदय करावी. तसेच जिल्हा परिषदच्या नूतन आलेले CO मॅडम या धराडीच्या आहेत, त्या राज्यामध्ये 50 मध्ये आलेले एक जिल्हा परिषद चांगले उत्कृष्ट अधिकारी आहेत, तर त्यांनी निष्पक्षपणे या सगळ्या गोष्टींची चौकशी करावी. दुसरा त्याच्यामध्ये एक सबपार्ट असा होता की जिल्हा परिषदेमध्ये जे जे अधिकारी आहेत त्यांना स्वतंत्र एक ॲप देण्यात यावा. त्याच्यासाठी त्यांनी मोबाईल खरेदी केला वेगळा या कोविडच्या काळामध्ये, स्वतःचे लॅपटॉप खरेदी केले, त्याची बिला जिल्हा परिषद भरतोय. हे सर्वात दुर्दैव आहे आणि ह्याच्यावर कुठेतरी कोणाचं तरी वचक पाहिजे, कोणीतरी त्याच्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे. आणि जिल्हाधिकारी महोदयांनी नुसतं प्रत्येक गोष्ट कॅज्युअली न घेता विरोधी पक्षनेता म्हणून किंवा ज्या काही गोष्टी आम्ही सक्षमपणे सांगतोय, आमचे विद्यमान जिल्हाध्यक्ष साहेब दीपक पटवर्धन किमान 300 ते 500 पत्रव्यवहार केले. नुसतं तुमच्या कारवाईसाठी पुढे कार्यालयाकडे पाठवलंय याच्याशिवाय कुठचंही स्पेसिफिक उत्तर नाही दिलं. तर आमचे हात जोडून विनंती आहे की तेव्हा एकदा आम्हाला तुम्ही दालनात बोलवा, जे जे काही विषय आणि आमची मी तर म्हणतो उदय सामंत साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी
तुम्ही त्या सभेला या आणि ज्या काही सर्वपक्षीय लोकांची एकत्रित बैठक त्यांनी फिजिकल आता जमणार नाही. ज्या काही जेव्हा या कोरोनाचा पूर्ण काळ संपते, सिव्हिल हॉस्पिटलचा विषय असेल तर राजेश सावंत साहेब बोलतील, पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी कलेक्टर साहेबांनी जो इनिशिएटिव्ह, कारण ते प्रत्येक गोष्ट इतकी लाईटली घेतात. कोरोनाचा काळ आहे, त्यांनी मास्क कंपल्सरी सगळ्यांना केलाय. हे सन्माननीय कलेक्टर महोदय जेव्हा त्यांच्या केबिनमध्ये बसतात ते मास्क लावून बसतात का? माझा स्वतःचा एक सीसी फुटेज चेक करावं प्रत्येकाने. मोदींच्या डिजिटल इंडिया ही जी काही स्कीम होती, किंवा मोदीने जे काही डिजिटल केलं त्याच्यामध्ये स्वतःचं केंद्र सरकारचं डिजी लॉकर नावाचं एक ॲप आहे जे आपण सगळ्यांनी डाउनलोड केलं पाहिजे. तुमचं आधार कार्ड एकदा त्याला तुम्ही लिंक केलं की तुमचं LIC, PUC, गाडीचे सगळे कागदपत्र, त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्ड असतील, पॅन कार्ड असतील, बँकेचे ऑल डिटेल्स असतील, याची ओरिजिनल व्हॅलिड डॉक्युमेंट केंद्र सरकारच्या डिजी लॉकरमध्ये आहे आणि ती केंद्र सरकारने अप्रूव्ह केली. तुम्ही जर तुम्हाला दाखवून तुम्ही ती व्हॅलिड म्हणत नसाल तर आपण कुठेतरी शासनाचा एकदा मार्गदर्शन घ्या. आता लोकांकडे पैसे संपले, लोकांकडे पैसे नाही तुमची हेल्मेट भरायला. अवैधरित्या जे हेल्मेट विक्री करतात त्यांच्यावर तुम्हाला सगळ्यांचं अभय. ज्या काकड्या माणसं इथे विकतात त्यांच्याकडनं तुम्ही 10 रुपये घेताय, 10 रुपयाच्या पावत्या पाडताय. म्हणजे हेल्मेटवाले अख्खा संसार काढून साळवी स्टॉपला बसले, सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे शिवाजीनगरला बसले, त्याच्यावर तुम्ही काही कारवाई नाही का? आता तो पोट रोजीरोटी कमवायला आणि आमच्या माणूस काकडी विकायला गेल्यावर तुम्ही 10 रुपये घेणार. हा कुठचा न्याय? म्हणजे याच्यात तुमचं सगळं संदर्भाने चाललंय. आम्ही प्रखरपणे 100% याला विरोध करणार. जे हे तुम्हाला ऐकायचं नसेल तर त्याचा विरोध अधिवेशन आम्ही 100% याचा आवाज नक्की उठवू. रत्नागिरी शहरातील नळपाणी योजना, वाळू चोरी प्रकरण, उन्हाळ कुत्रे आणि मोकाट गुरं, चिपळूण नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे आदी विषयांवर राजेश सावंत आणि अनिकेत पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत आपली आक्रमक भूमिका मांडली. परवाच काढलेली होती, त्याच्यामुळे वाळूच काढलेली नाही. आणि दुसरा म्हणजे काय त्यांनी गाडी मारण्यात काय त्याची समजतं की पब्लिकने सांगावं. माझ्या मते आता हे त्यांनी केलेलं आहे, आता ह्याच्यानंतर कधीच वाळू काढली जाणार नाही. त्यामुळे अतिशय सुंदर काम महसूल खात्याकडनं चालू आहे आणि भविष्यामध्ये अशा कुठल्याच अधिकृत वाळू काढली जाणार नाही. आणि गेली तर त्याला जबाबदार परमेश्वरच असेल मला वाटतं. पण हा कोणतरी असा सल्ला असा देतोय तहसीलदारला किंवा त्याचं दुर्लक्ष करा किंवा कामं आतापर्यंत काय नाही काढलं कामं त्यांना करतायत. बाकीचे धंदे चोरगिरी करतात तर त्यांना करूनच करू नको, मोठं भरूनच ना. माझा तो स्पष्ट आरोप आहे, हप्ता वाढवण्यासाठी तहसीलदारने हे केलेलं आहे. चार्ज का काढून घेतला तुम्ही हे शेवटपर्यंत तुमचाही. ना कलेक्टर बोलले, ना उदय सामंतांनी विवेक सुपर कधी त्याची सांगितली काय, तर त्यांच्यावर काय अनियमित व्यवहार असल्यामुळे आम्ही ठपका ठेवला. ठपका ठेवायला त्यांची जिल्हा आरोग्य यंत्रणा आहे, कोकण आयुक्त आहे, त्याच्यानंतर जिल्ह्यात त्यांचे आयुक्तांचे प्रमुख असतील जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांच्यामध्ये आहेत. ते आज मॅग्मासारखे जे संघटना आहे त्यांच्या विरोधात का गेली? गोल्डेनची बदली करून एका बदलीमुळे 42 डॉक्टर बदलले गेले या डॉक्टर गोल्डे साहेबांमुळे. नाही तर काय बदल्या होणारच नव्हत्या. बदल्या 15-20 दिवसानंतर निघणार होत्या. जेव्हा सगळीकडनं त्या गोल्डी या विषयावर प्रेशर केलं गेलं, निलेश राणे साहेबांनी त्याच्यावर एक स्टेटमेंट केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हा व्हिडिओ झाला आणि त्यांनी तात्काळ त्यांची बदली केली. याचं कारण काय? मग याचं कारण गुलदस्त्याचं आहे. मग सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना कधीतरी उत्तरं द्या. ही उत्तरं कधी देणार तुम्ही? बोलायला तुमच्याकडे वेळ नाही, कोविडचा काळ आहे, कोणी कार्यालयात यायचं नाही. मग लोकांना जर तुमच्याकडे प्रश्न विचारायचे तर पत्राची दखल तुम्ही घेत नाही. आज सुनील चव्हाण कलेक्टर साहेब असताना फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा मेल असेल, 10व्या मिनिटाला त्यांच्याकडनं रिप्लाय यायचा. आज अनेक तक्रारी पेंडिंग आहेत, अनेक लोकांचे मेलवर पडलेले आहेत. हे लक्षात देत नाहीत कलेक्टर साहेब. वेळ मागितली तरी त्यांच्याकडे आज काय कोरोनामुळे मी क्वारंटाईन आहे, आज कुठे बाहेर आहे, आज कुठे इकडे आहे, ह्या गोष्टी कशाला? जर तुम्हाला जिल्ह्याचं सगळं वातावरण सुधरवायचं ना, मग आम्ही सहकार्य करायचं, आम्हाला काय राजकारण करायचं ना. एवढी जर रत्नागिरी शहरामुळे कळकळ असते तर कोविड सेंटर उभारलं असतं. रत्नागिरी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलासवासी नाना मयेकर यांना रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालय इथं रक्तदान करून एक आगळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
सध्या भासत असलेली रक्ताची अडचण जी आम्हाला रक्तपेढीमार्फत आवाहन करण्यात आलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कैलासवासी आमचे तालुकाध्यक्ष नानासाहेब मयेकर यांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजलीपर एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम आम्ही हातात घेतला आहे. तो रक्तदान शिबिराचा याची आज आम्ही या ठिकाणी सुरुवात केली आहे आणि नानांना श्रद्धांजली म्हणून आम्ही जवळजवळ 50 रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतील अशी आम्हाला या ठिकाणी आशा होती. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव बंटी वणजू, जिल्हा सरचिटणीस बबलू कोतवडेकर, रुपेश आडिवरेकर, शार्दूल दापके, मंदार नायकर, नसीमाताई डोंगरकर, महिला तालुका अध्यक्ष शमीम नाईक, पपू तोडणकर, साईजीत शिवलकर, बंटी निकम, राहुल भाटकर, अमेया भोसले, प्रल्हाद शिंदे, मंदार लिंगायत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के यांनी या उपक्रमाचं कौतुक करून कैलासवासी नाना मयेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. रत्नागिरीचे तालुकाध्यक्ष कैलासवासी नाना मयेकर यांचे निधन झाल्यानंतर एक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर म्हणून त्यांनी एक आयोजित केलं. त्याच्या मागचा एक उद्देश म्हणून की एक सामाजिक बांधिलकी नानांनी जी जपली होती त्याचा वारसा पुढे आपल्याकडून एक थोड्याफार प्रमाणात का होईना पुढे चालवला गेला पाहिजे आणि श्रद्धांजली वाहताना हे कोरोनाचं एवढं मोठं भयंकर संकट असताना एक वेगळी काहीतरी श्रद्धांजली व्हावी म्हणून या ठिकाणी या राष्ट्रवादी युवकच्या वतीने आणि सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे. प्रतिसाद देखील चांगला मिळतोय. जवळपास आत्ता 10 वाजता कार्यक्रम चालू झाल्यापासून 13 ते 14 जणांचं रक्तदान या अजूनपर्यंत झालेलं आहे. अजून त्यांचं टार्गेट आहे. बाहेर आता फॉर्म भरायचं सुद्धा काम चालू आहे. किमान त्यांचं म्हणजे जन्म वय हे लक्षात घेता त्यांचं मानस असं आहे की किमान 56 त्यांना वर्ष आता चालू असताना किमान 56 तरी रक्तदान ते या ठिकाणी आपण त्यांनी तशी सर्वांना कल्पना दिल्याप्रमाणे आणि माहिती संपूर्ण तालुक्यात गेल्यामुळे रक्तदाते देखील बरेच आलेत. किमान 56 तरी ब्लड बँकमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला ब्लड सॅम्पल हे जमा करण्याचा एक उद्देश या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी योजला आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या जाखडी कलाकारांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी रोख रक्कम देऊन केला सन्मान. कर्तव्य भावनेतून सहकार्य केल्याचं व्यक्त केलं मत. रत्नागिरी नगरपालिकेतील निविदा घोटाळा, पाणी योजना, औषध खरेदी आदी विषयांचा भाजपचे उपाध्यक्ष राजेश सावंत आणि युवा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केला पर्दाफाश. आणि रत्नागिरी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलासवासी नाना मयेकर यांना रक्तदान शिबिर आयोजित करून अर्पण करण्यात आली आगळी वेगळी आदरांजली. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.